सुप्रभातं नमो नमः सर्वेभ्यः छात्रेभ्यः पुनः एकवारं हार्दं स्वागतम्। अधुना वयं लेखनकौशलस्य उपपदविभक्तयः अध्ययनं करिष्यामः। लास्ट टाइम आपण बघितलं की सेंटेन्स फॉर्मेशन कसे करतात आणि सेंटेन्स फॉर्मेशन करण्यासाठी मला कारक माहिती असणं गरजेचं आहे। कारकचा हा प्रश्न आहे तुम्हाला अनसीन पॅसेजमध्ये 1 मार्काला येतो, पण त्याचबरोबर उपपद विभक्तय हा सुद्धा प्रश्न आहे। आता उपपद विभक्तय म्हणजे काय आपण बघितलं कारकांमध्ये की कारक म्हणजे काय, जसा क्रियेशी डायरेक्ट संबंध असतो त्याला कारक असे म्हणतात। जसा रमाचा संबंधी गायतशी, ओके, मधुरा जलम पिबती, जलचा संबंध पिबतीशी, म्हणजे ज्याचा डायरेक्ट संबंध क्रियेशी असतो त्याला कारक असे म्हणतात। 6 कारक आपण बघितले, कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण। त्याबाबत आपण एक हे सुद्धा बघितलं, वर्स कर्ता कर्म च करणम संप्रदानम तथैव च आपादानाधिकरणे इत्याहु कारकाणि षट्। हे 6 कारक आहेत आणि ते सर्वे मिलित्वाम कार्यम कुर्वन्ति, ते सगळे मिळून कार्य करतात। अतः तानि कारण, दॅट्स वाय दे आर कारकाणि। ओके, त्यासाठी आता आपण बघणार आहोत पुढचा भाग आहे तो आहे उपपद विभक्तय। उपपद विभक्तयमधले काय काय सेंटेन्स कारकामध्ये येतात म्हणून आपण उपपद विभक्तयचा अभ्यास करणार आहोत। आता उपपद विभक्तय तुम्ही कुठे यूज कराल? पहिली गोष्ट म्हणजे सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये तुम्ही त्यावर यूज करायचंच आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लेखन कौशल्यांमध्ये 4 मार्काला क्वेश्चन येतो, धातूनाम उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम करोत आणि त्याच्यावरून संस्कृत अनुवादम करोत। ओके, जर तुम्ही याचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला, इफ यू स्टडी द वेल ऑफ उपपद विभक्तय यू स्कोर गुड मार्क्स इन दिस, अंडरस्टँड? ओके, तर आपल्याला बघायचं आहे उपपद विभक्तय म्हणजे नेमकं काय। तर आपल्याला बघायचं आहे उपपद विभक्तय म्हणजे नेमकं काय। इस मीडिया में हम उपपद विभक्तय के बारे में पढ़ेंगे। अंग्रेजी व्याकरण में एक संज्ञा या सर्वनाम का केस एक वाक्य में दूसरे शब्दों के साथ उसके संबंध को दर्शाता है। केस को हिंदी और संस्कृत में कारक कहा जाता है। एग्जाम्पल, यू रोट द लेटर, तुमने पत्र लिखा। हु रोट द लेटर? यू। किसने पत्र लिखा? तुमने। यहाँ ने चिन्ह से सर्वनाम तुम का संबंध इस वाक्य के अन्य शब्दों के साथ स्थापित हो रहा है। क्रिया के साथ संज्ञा शब्दों का संबंध प्रकट करने के लिए जिन चिन्हों का प्रयोग करते हैं वे ही विभक्ति कहलाते हैं। आता आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं की तुमने पत्र लिखा, ओके, यू रोट अ लेटर। आता यूचा संबंध रोटशी आहे, म्हणजे तुमनेचा संबंध जे आहे लिखासे आहे। ओके, तर ज्याचा संबंध, ज्याचा क्रियासंबंध डायरेक्ट क्रियेशी असतो म्हणजे क्रियापदाशी असतो त्याला कारक असे म्हणतात। आपण आता विभक्ती बघणार आहोत आणि तर क्रिया का चिन्ह म्हणजे याचा उपयोग तुम्हाला उपपद विभक्तयमध्ये सुद्धा होणार आहे। तर बघा की विभक्ती कोणत्या कोणत्या आहेत, त्यांचे कारक कोणते कोणते आहेत आणि त्याचं क्रियेचं चिन्ह काय आहे। जैसे कर्ता ने, कर्म को, करण से, के द्वारा, संप्रदान को, के लिए, अपादान से, अलग होने में, संबंध का, के, की, रा, रे, री, अधिकरण में, पे, पर, संबोधन हे, अरे, अहो। विभक्तियां 2 प्रकार की होती हैं, कारक विभक्ति और उपपद विभक्ति। कारक विभक्ति जो विभक्ति क्रिया के चिन्ह के आधार पर लगती है और जिसमें सामान्य नियम लगते हैं उसे कारक विभक्ति कहते हैं। आता कारक विभक्ती म्हणजे काय, जी विभक्ती क्रियाच्या चिन्हाच्या आधारावरती लागते आणि त्याचा सामान्य नियम म्हणजे तृतीय विभक्ती पाहिजे, प्रथम विभक्ती पाहिजे, मग ती प्रथम विभक्ती असेल तर कर्ता कारकम, द्वितीय विभक्ती असेल तर कर्म कारकम। ओके, त्याला कारक विभक्ती म्हणतात। अंग्रेजी व्याकरण में एक संज्ञा या सर्वनाम का केस
एक वाक्य में आता आपण बघत आहोत की प्रत्येक विभक्तीला कुठलं कुठलं क्रियाचं चिन्ह लागतं. इन द इंग्लिश सी करता, इथे नाही लिहिलेलं आहे. करता म्हणजे नाऊन, कर्म ऑब्जेक्ट, को म्हणजे टू, TO2, करण से के द्वारा, तृतीय विभक्तीला करण लागतं म्हणजे बाय और विथ, संप्रदान फॉर लागतं संप्रदानला डेटिव्ह केस, पंचमीला लागतं अपादान म्हणजे फ्रॉम, षष्टी संबंध असतं ऑफ, सप्तमी अधिकरण मीन्स लोकेशन ऑन और इन, अँड संबोधनम ओ. असे विभक्तीचे प्रकार आणि त्यांचे कोणते कोणते क्रियाचे चिन्ह लागतात हे आपण बघितले. बोधन, हे, अरे, अहो. विभक्तियां दो प्रकार की होती हैं, कारक विभक्ति और उपपद विभक्ति. दोन प्रकारच्या विभक्ती असतात, कारक आणि उपपद. जो विभक्ति क्रिया के चिन्ह के आधार पर लगती है और जिसमें सामान्य नियम लगते हैं उसे कारक विभक्ति कहते हैं. जैसे त्वम पत्रम अलिखः, तुमने पत्र लिखा. यहाँ तुम के साथ चिन्ह ने है, अतः त्वम में प्रथमा विभक्ति लगी है. उपपद विभक्ति, जब वाक्य में किसी विशेष शब्द के कारण क्रिया चिन्हों के अनुसार विभक्ति न लगाकर कोई विशेष विभक्ति लग जाए तो उसे उपपद विभक्ति कहते हैं. जैसे सैनिकाः देशम रक्षन्ति. सी, आता नेमकं उपपद विभक्ती म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ उपपद विभक्ति? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ उपपद विभक्ति? जब वाक्य में इन द सेंटेंस किसी विशेष म्हणजे स्पेशल शब्दाशकमुळे क्रिया चिन्हों के अनुसार विभक्ती न लगाकर, म्हणजे आता विभक्ती आपण लावतो. आता सैनिका देशम रक्षति, आता देशम रक्षन्ति देशस्य रक्षण करोति, असं देशस्य रक्षणम करोति असं यायला पाहिजे होतं. पण रक्ष जर आलं सेंटेन्समध्ये, रक्ष जो आहे ते उपपद विभक्तीचा हे आहे, ओके, धातू आहे. रक्ष जो धातू, रक्ष 1 PP, तर रक्ष जर आलं तर आपण अकॉर्डिंग टू नियम, अकॉर्डिंग टू रूल आपण द्वितीय विभक्ती लागतो. म्हणून इथे सैनिका देशम रक्षन्ति असं आलेलं आहे. का आलेलं आहे? सैनिका देश, तुम्ही आता म्हणाले की सैनिका देशाचं रक्षण करोती, बरोबर आहे वाक्य. देशम रक्षन्ति काय केलं ते षष्ठी विभक्ती लागायला पाहिजे. पण अकॉर्डिंग टू रूल जेव्हा रक्ष येतं सेंटेन्समध्ये तेव्हा आपण काय यूज करतो? द्वितीय विभक्ती यूज करतो. म्हणून स्पेशल रक्षमुळे ते सेंटेन्स फॉर्मेशन वेगळं झालं, म्हणून त्याला म्हणतात उपपद विभक्ती. सैनिक देश की रक्षा करते हैं. यहाँ कारक नियम से तो देश में षष्ठी विभक्ति लगनी चाहिए थी, परंतु रक्ष धातु के साथ हमेशा द्वितीय विभक्ति लगती है, इसलिए यहाँ द्वितीय ही लगी है. आता अशा प्रकारे आपण असं प्रत्येक विभक्तीला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात, म्हणजे कोणते कोणते अवयव उपयोगात येतात हे आता आपण बघणार आहोत. त्यासाठी यू हॅव टू ओपन द टेक्स्टबुक, पेज नंबर 1,100 मीन्स 101. देर इज अ पार्ट ऑफ अ लेखन कौशलम, ओके, अँड वाक्यरचना इज देअर. यू कॅन सी द पेज नंबर 101 फ्रॉम युअर टेक्स्टबुक. यू हॅव टू सिट अलॉंग विथ युअर पेन अँड notebook because you have to write some points, whatever doubt is here you have to write. Okay, don't miss the chance because the grammar is a very important thing for all. Without grammar you can't write the Sanskrit sentence properly. Okay, again we have to see the first is the prathama vibhakti. What is the use of prathama vibhakti? prathama vibhakti कुठे कुठे यूज होते? कारकम करता, कर्तुवाच्य, कारकम कर्म, कर्मवाच्यम आणि नामनिर्देश. यू ऑलरेडी स्टडीड अबाउट द वाच्यम परिवर्तनम. ओके, देअर इज द वेन द सेंटेन्स इन द कर्तरी प्रयोग, कर्तवाच्य, द कर्ता मीन्स सब्जेक्ट ऑलवेज इन द प्रथमा विभक्ती. ओके, अँड कर्म इन वेन द पॅसिव्ह सेंटेन्स इज देअर, पॅसिव्ह वॉइस मीन्स कर्मवाच्य, द कर्म ऑलवेज इन द प्रथमा विभक्ती. अँड नामनिर्देश, आपण कोणाला जर हाक मारतो, ओके, तेव्हा आपण प्रथमा विभक्तीचा यूज करतो.
तर आपण कर्तृवाच्य, कर्मवाच्य आणि नामनिर्देश अशी आपण उदाहरणं बघणार आहोत की का कर्तृवाच्य. आता बालकः दुग्धम पतती. ओके, तर बालक दुग्ध म्हणजे बालक दूध पितो. ओके, ही बॉय ड्रिंक्स मिल्क. तर बालक इज द कर्तृवाच्य. वृक्षात फलम पतती. ओके, फलम ऑल्सो इज द कर्तृवाच्य. बोथ आर इन द प्रथमा एकवचन बिकॉज बालक इज द मस्क्युलर जेंडर ॲज इट इज मीन्स पुल्लिंगम. फलम इज द न्यूटर जेंडर मीन्स ॲज इट इज नपुंसकलिंगम. देन वी हॅव टू सी सेकंड सेंटेन्स इज द कर्मवाच्य. जेव्हा आपण वाच्य परिवर्तन करतो, ओके, तेव्हा बालकेन श्लोकः पठ्यते. तर बालकेने जर तृतीय विभक्ती आली पण श्लोकः कर्मवाच्यामुळे प्रथमा एकवचन आले. तर प्रथमा विभक्तीचा काय काय उपयोग आहे. कारक जो असतो तो कर्ता असतो, कारक जो असतो ते कर्म असतं. म्हणून इथे बालकेन श्लोक पठ्यते. श्लोक जे आहे कर्म आहे म्हणजे ऑब्जेक्ट, ते प्रथमा विभक्तीमध्ये आले कारण की हे जे सेंटेन्स आहे ते कर्मवाच्यचं सेंटेन्स आहे. नंतर तिसरा बघा नामनिर्देश. नामनिर्देशामध्ये सानिका अस्ति. ओके, सानिका एका मुलीचं नाव आहे. सानिका प्रथमा एकवचन. भारते हिमालय नाम पर्वत अस्ति. भारतात हिमालय नावाचा पर्वत आहे. हिमालय एका पर्वताचं नाव आहे. नंतर आपण बघणार आहोत द्वितीय विभक्ती. ओके, द्वितीय विभक्तीमध्ये गम गच्छ हे जे आहे हे उपपद विभक्ती हे लागतं. गम गच्छ म्हणजे टू गो. एक्सपेक्ट्स ॲक्युझेटिव्ह केस ऑफ अ डेस्टिनेशन. ॲक्युझेटिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती. गमगच्छला टू लागतं. जसं तिकडे कुत्र म्हणजे वेअर, तिकडे डेस्टिनेशन असतं. बालकः विद्यालयं गच्छति. विद्यालयम इज द डेस्टिनेशन. बालक कुत्र गच्छति. बालकः विद्यालयं गच्छति. ओके, बालिका पाठशालां गच्छति. बालिका कुत्र गच्छति. बालिका पाठशालां गच्छति. जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये येणार की गमगच्छ 1 PP राईट अ सेंटेन्स ऑफ गमगच्छति, यू कॅन राईट बालक विद्यालयं गच्छति, बालिका पाठशालां गच्छति. इज व्हेरी सिम्पल बट वाईल रायटिंग यू डू मेनी मिस्टेक्स. तर तुम्ही विद्यालय आणि पाठशालामध्ये मार्कामध्ये मिस्टेक केली तिथे लिहितानाच तर तुम्हाला डिरेक्टली 0 मार्क्स, अर्धा मार्क पण मिळत नाही या गोष्टीला. अंडरस्टँड. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून यू हॅव टू अवेअर ऑफ ऑल दिस सेंटेन्स लिहायचे आहे. अंडरस्टँड. तर इकडे मी अजून एक तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे एक हे दिलेलं आहे डायग्राम दिलेली आहे की आपण ह्याच्यात अजून वाक्य बनवू शकतो. काय काय वाक्य मी सांगते तुम्हाला पण तुम्ही नंतर स्वतः व्हिडिओ बघून परत तिथे स्टॉप करून परत ती वाक्य तुम्ही स्वतः लिहायची आहेत, बनवायचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या नोटबुकमध्ये. बघा ह्याच्यामध्ये लिहिलेलं कुत्र आणि गम गच्छति. आता इथे उ रू त स अ आ ई उ प्रत्येक म्हणजे अपसरमच्या खाली स, ग्राममच्या खाली अ असं का लिहिलेलं आहे कारण ते एंडिंग इन कुठले शब्द आहे. जसं ग्राम एंडिंग इन अ टिकणार लाईक देव. पाठशाला एंडिंग इन आ. विपणी एंडिंग इन ई. जसं ग्राममचं मेन वर्ड म्हणजे प्रातिपादिक ग्राम येतं, पाठशालांचं पाठशाला, विपणींचं विपणी. पण आता ही जी रूपं दिलेली आहेत सगळी अपसरम ग्रामम पाठशालाम ही सगळी रूपे द्वितीय विभक्ती एकवचनातली रूपे आहेत. कारण आपण गमगच्छपासून ह्यांची वाक्य बनवणार आहोत. जसं आपण वाक्य बनवलं बालिका विद्यालयं गच्छति. यू कॅन राईट द आन्सर पिता ग्रामम गच्छति. ओके, छात्राः पाठशालां गच्छन्ति. फक्त आपल्याला गच्छति यूज करायचं आहे. तुम्ही सब्जेक्ट कोणताही यूज करतात. प्रथमा एकवचनमध्ये तुम्हाला सब्जेक्ट यूज करायचं आहे आणि कर्म मीन्स द्वितीयामध्ये करायचं आहे. ऑब्जेक्ट हे सगळे ऑब्जेक्ट्स आहे. अंडरस्टँड. म्हणजे गुरुम नदीम विपणीम पाठशालाम ग्रामम अपसरम बुभृतम पितरम वधूम हे सगळे आता आपण ऑब्जेक्ट्स कन्सिडर करणार आहोत. अंडरस्टँड. नंतर छात्र गुरुम गच्छति. अंडरस्टँड. माता विपणीम गच्छति. ओके. नंतर सुनीता नदी गच्छति. अंडरस्टँड. आता आपण हे सेंटेन्स बघितले, बाकी तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण पुढे बघणार आहोत की द्वितीय विभक्तीमध्ये हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे डायग्राम की कोणते कोणते अव्यय अपेक्षित असतात. द्वितीय विभक्तीला द्वितीय विभक्तीला जी द्वितीय विभक्ती आहे त्यासाठी कोणत्या अव्ययांना द्वितीय विभक्ती केस एक्सपेक्ट्स असते, अपेक्षित असते.
कारकम कर्म गम गच्छ याच प्रति विना अभित परित उभयत हे सगळे जे आहे द्वितीय विभक्तीमध्ये मोडतात. कारकम कर्म आपण ऑलरेडी बघितलं. बालक हो दुग्धम पिपती. तर दुग्धम जे आहे हे कर्म अंडरस्टँड ते जे आहे द्वितीय विभक्तीमध्ये येतं. गम गच्छ जे सेंट आपण ऑलरेडी बघितलेले आहे. बालिका विद्यालयम गच्छती. विद्यालयम जे आहे ते आपण डेस्टिनेशन म्हणजे कुत्र अंडरस्टँड वेअर. तर आपण तिकडे गमगच्छ जर सेंटेन्समध्ये आलं तर तुम्हाला बालिका विद्यालयम गच्छती सेंटेन्स करायचं आहे. द्वितीय विभक्ती आपण तिकडे यूज करायचं आहे. आता आपण बघायचं आहे की पुढचे सेंटेन्स जे आहेत ते कशासाठी. याच याचचं मिनिंग टू बेग आस्क. याच जर सेंटेन्समध्ये आलं आत्मनेपदीचं रूप आहे तर तुम्हाला द्वितीय विभक्ती यूज करायची आहे. आता याच म्हणजे कोणाला विचारतोय. जसं वामन बलीम वसुधाम याचते. बली एका राजाचं नाव आहे. वामन बलीकडे वसुधाची याचना करतो. ही आस्क्स फॉर वसुधा मतलब अर्थ अंडरस्टँड. ओके. तर बली जे आहे हे आहे कर्म. तर आपण तिकडे गेले द्वितीय विभक्ती म्हणजे याच्या सेंटेन्समध्ये आलं तर ज्याच्याकडे मागते त्याची द्वितीय विभक्ती आहे करायची. नदी समुद्र प्रति वहती. प्रति आपण बघायचं आहे. प्रति हे इंडिक्नेबल आहे. उपपद विभक्तीचं उदाहरण आहे. प्रति टुवर्ड्स. नदी समुद्राकडे वाहते. प्रति मतलब टुवर्ड्स. ओके. तर प्रति जर सेंटेन्स आला ज्याच्याकडे जाते जसं त्याची आपण द्वितीय विभक्ती करायची आहे. जसं बालकः मातरम प्रति धावती. मातरम अंडरस्टँड. थर्ड सेंटेन्स बघायचं विना. विनाला द्वितीया तृतीया आणि पंचमी या तिन्ही विभक्ती अपेक्षित असतात. तर आपण द्वितीयाचं उदाहरण बघतोय आता. पुष्पाणी विना उद्यानम न शोभते. पुष्पाणी का लिहिलेला आहे कारण की पुष्प हा शब्द आहे न्यूटर जेंडर आहे म्हणजे नपुंसकलिंग. पुष्पाणी विना उद्यानम न शोभते. पुष्पांशिवाय म्हणजे फुलांशिवाय उद्यानम म्हणजे गार्डन शोभून दिसत नाही. ओके. विनाचं मिनिंग विदाऊट. आता अभितः आलं तर आपण काय करायचं कुठलं सेंटेन्स म्हणायचं. अभितः मीन्स अराउंड. गृहम अभितः वृक्षाः सन्ति. ओके. जसं उदाहरणार्थ की शालाम अभितः क्रीडांगणम वर्तते. ओके. आता गृहमचं म हलंत का लिहिलेलं आहे अकॉर्डिंग टू ग्रामर रूल. जर अनुस्वारानंतर वोवेल आला म्हणजे स्वर आला तर आपण म हलंत लिहितो म्हणून गृहम असं आपण म हलंत लिहिला. जर अभितच्या ऐवजी तिकडे समजा परित असतं तर आपण ह वरती अनुस्वार दिला असता. अंडरस्टँड. गृहम अभितः वृक्षा सन्ति. कोणाच्या अराउंड वृक्ष आहेत गृहमच्या म्हणजे ज्याच्या अराउंड त्याची आपण द्वितीय विभक्ती आहे. आपण असं लिहू शकत नाही की गृह अभित वृक्षम सन्ति. इट आर नॉट इट्स ॲप्लिकेबल राईट फॉर द ग्रामर. ओके. म्हणजे अभित अराउंड ज्याच्या अराउंड आहे त्याची आपण द्वितीय विभक्ती करायची. दीपम परितः प्रकाश अस्ति. दीपम दीप म्हणजे लॅम्प. परितचं मिनिंगसुद्धा अराउंड. याचा परित आला आणि तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन करायला आलं तर तुम्ही म्हणा दीपम परितः प्रकाश सन्ति. दीपः म्हणजे लॅम्प. दीपाच्या आजूबाजूला प्रकाश आहे अराउंड. देन नदीम उभयतः जनाः वसन्ति. सेम बघायचं ग्रामरचा रूल फॉलो केलेला आहे. ऊ जे आहे स्वर आलेला आहे त्यामुळे म आपण हलंत लिहिलेला आहे. उभयतः म्हणजे टू बोथ साईड्स. नदीच्या दोन्ही साईडला जनाः वसन्ति लोक राहतात. ओके. पीपल्स लिव्ह ऑन द बोथ साईड्स ऑफ अ रिव्हर. ओके. टू रिव्हर अंडरस्टँड. तर नदीम इज द द्वितीया एकवचनम. तर बलीम समुद्रम पुष्पाणी गृहम दीपम नदीम. तर बलीम समुद्रम गृहम दीपम नदीम हे द्वितीय एकवचनाची रूप आहेत. म्हणजे याच प्रति गमगच्छ विना अभित परित आणि उभयत हे जर तुम्हाला सेंटेन्स बनवायला आलं तर तुम्हाला द्वितीय विभक्ती यूज करून सेंटेन्स बनवायचे आहेत. अंडरस्टँड. आता आपण बघणार आहोत तृतीय विभक्ती. तृतीय विभक्तीमध्ये मेन इनडिक्नेबल. तृतीय विभक्ती म्हणजे इन्स्ट्रुमेंटल केस. बाय आणि विथ त्याच्याबरोबर असतं. ओके. टेक्स्टबुकमध्ये मी बघू शकता. इन्स्ट्रुमेंटल केस जे आहे त्यासाठी आपण सह म्हणजे विथ इंडिक्नेबल सह एक्सपेक्ट्स इन्स्ट्रुमेंटल केस ऑफ द पर्सन विथ हुम द ॲक्शन इज परफॉर्म्ड. जसं माता बालकेन सह गच्छती. आता सह इथे सेंटेन्समध्ये आलेलं आहे. माता कोणाबरोबर जाते आहे बालकेन सह. आता तुम्ही म्हणाल ते गच्छती आले मिस मग आपण बालकम का लिहत नाही आहे.
आता आपल्याला गच्छती इम्पॉर्टंट नाही आहे, आपल्याला सहवर्ण सेंटेन्स बनवायचं आहे. तर आपण असं सेंटेन्स बनवलं की माता बालकेन सह गच्छती. तुम्ही जर इथे लिहिलं माता बालकम गच्छती, रॉंग, टोटली रॉंग. कारण गच्छतीला काय येतं तुम्ही बघितलं, डेस्टिनेशन. अंडरस्टँड. आणि डेस्टिनेशन इज इन द द्वितीया. पण इकडे तुम्हाला कोणाच्या बरोबर जाते, विथ हुम आपल्याला बघायचं आहे. विथ हुम कोणा ॲक्शन परफॉर्म करते, तर बालकेन सह. ओके. त्यानंतर सेम इकडे मी तुम्हाला दिलेला आहे, बालेन छात्रया कविना भगिन्या विष्णुना वध्वा पित्रा बुभृता अप्सरसा. अप्सरसा एंडिंग इन स, बुभृता सेम तिकडचे से आहेत, मी कॉपी फॉरवर्ड केलेले. फक्त हे तृतीय विभक्तीमधली रूप आहेत त्यांची. पित्रा एंडिंग इन रू, वध्वा एंडिंग इन उ, विष्णुना विष्णू मेनवर्ड एंडिंग इन उ, भगिना एंडिंग इन ई, कविना एंडिंग इन ई, छात्रया एंडिंग इन आ. तर आपण ह्याच्याबरोबर आता माता बालकेन सह गच्छती. माता केन सह गच्छती, माता बालकेन सह गच्छती. ओके. लाईक दॅट आपण आता लिहू शकतो. अंडरस्टँड की राजा केन सह गच्छती, राजा कविना सह गच्छती. भ्राता केन सह गच्छती, भ्राता भगिनिया सह गच्छती. म्हणजे सहज आलं तर आपला तृतीय विभक्ती यूज करायचं आहे. ओके. तुम्ही असं काय तुम्ही गच्छती यूज करू शकता, दुसरं काही यूज करू शकता. ओके. लक्ष्मी केन सह गच्छती, लक्ष्मी विष्णुना सह गच्छती. ओके. वर केन सह गच्छती, वरु वध्वा सह गच्छती. ओके. नाउ वी हॅव टू सी in the textbook diagram is there. See in the on the slide, instrumental case is used of by or with. तृतीय विभक्ती is there for the कारकम करणम. आता आपण कारक ऑलरेडी बघितलेला आहे. जर आपण कारकांच्या प्रकारामध्ये आता करणम कारक असेल तर आपण तृतीय विभक्ती यूज करतो. कारकम करता असेल तर आपण तृतीय विभक्ती यूज करतो कारकमध्ये असेल तर. विना, सह, साकम, सार्धम, समम आणि अलम हे आपण 5साठी आपण तृतीय विभक्ती यूज करतो. अंडरस्टँड. आता कारकम करणं म्हणजे काय, जसं आपण बघितलं मागच्या जो आपलं लेसन आपण कारकाने बघितलं, राकेश हस्तेनं लिखती. ओके. राकेश हाताने लिहितो. ओके. अंडरस्टँड. लाईक दॅट शिक्षक सुधा खंडेनं लिखती, सुधा खंडेनं विथ चॉक. अंडरस्टँड. म्हणजे ते करणम आहे, करणम कारक यूज केलेला आहे म्हणून आपण इथे तृतीय विभक्ती यूज केलेली आहे. आता कर्मवाच्यम काय ते लिहिलेलं आहे, जसं आपण कर्तुवाच्याचं कर्मवाच्यामध्ये व्हॉईसमध्ये रूपांतर करतो, कर्तुवाच्याचं कर्मवाच्यामध्ये, तेव्हा आपण तृतीय विभक्ती यूज करतो. गणेशेन मोदकाः खाद्यन्ते. गणेश मोदक खातो, मोदक ईट बाय गणेश. अंडरस्टँड. ओके. तर गणेशाने जर तृतीय विभक्ती केलेले, समजा आपण आता नॉर्मल सेंटेन्स केलं, गणेश मोदक खाद्यते, गणेश मोदक खादती. ओके. गणेशने मोदक खाल्ले याचा सेंटेन्स झाला. तर याच्यामध्ये जे आहे, गणेशने काय खाल्ले, मोदक खाल्ले. ओके. तेव्हा आपण बघतो कर्तुवाच्य सेंटेन्समध्ये. पण जेव्हा आपण हे सेंटेन्स कर्मवाच्यमध्ये घेतलो, गणेशेन मोदका खाद्यन्ते, मोदक कुणी खाल्ले, गणेशने खाल्ले, तर इथे आहे कर्म कोण झालं, गणेश झालं. मग जेव्हा कर्तुवाच्यमध्ये कर्ता इम्पॉर्टंट असतो आणि कर्मवाच्यमध्ये कर्म हे इम्पॉर्टंट असतं. जेव्हा आपण कर्मवाच्यमध्ये करतो तर आपण तृतीय विभक्ती यूज करतो. म्हणून गणेशेन मोदकाः खाद्यन्ते. आता परत विना आपण सेंटेन्स दिलेला आहे, आपण बघितलं याच्यामध्ये पुष्पाणी विना उद्यानम न शोभते. तर विना द्वितीय केसला पण लागते द्वितीय विभक्तीला. तर तृतीय विभक्तीला पण विनाचं सेंटेन्स आपण फॉर्म करू शकतो. असं नाही आहे की तिथे लिहत नाही की विना द्वितीयामधलं करा, विना तृतीयामधलं करा. विना जर आलं तुम्हाला तर तुम्ही द्वितीय, तृतीय आणि पंचमीमधलं कोणतेही सेंटेन्स यूज करू शकता, म्हणजे फॉर्म करू शकता. जसं पुष्पेही विना उद्यानम शोभते, देवेन देवाभ्याम देवे, वनेन वनाभ्याम वनेही. पुष्पम इज द न्यूटर जेंडर. ओके. अंडरस्टँड. पुष्पेही विना उद्यानम न शोभते, विदाउट फ्लॉवर्स उद्यान म्हणजे गार्डन शोभणार नाही.
देन सह, साकम, सार्धम आणि समम या चारीचं मिनिंग आहे विथ. बालकः मित्रैः सह चित्रपटं पश्यति. बालक मित्राबरोबर चित्रपट पाहतो. बालकः मित्रैः सार्धं चित्रपट पश्यति. बालक मित्राबरोबर चित्रपट पाहतो. बालकः मित्रैः समं चित्रपटं पश्यति. बालक मित्राबरोबर चित्रपट पाहतो. म्हणजे सह, सार्धम, साकम, समम हे तिघांपैकी कुठलंही आलं तर तुम्हाला तृतीय विभक्ती यूज करायची आहेच. कोणाबरोबर बालक चित्रपट बघतो? मित्राबरोबर. ओके. विथ हुम, विथ जर आपण आलं तर आपण यूज करतो तृतीय विभक्ती यूज करतो. अंडरस्टँड. देन नेक्स्ट अलम. अलम जब सेंटेन्समध्ये येतं, अलमचं मिनिंग इनफ. अलम आपण 2 ठिकाणी यूज करतो, पण आता आपण इकडचं बघणार. अलम या ह्याच्यामध्ये जर तृतीय विभक्तीमधलं अलम असेल तर आपण इनफ यूज करतो तिकडे. हे बालक अलम क्रीडया. अलम म्हणजे बस झालं, खेळणं तुझं बस झालं. क्रीडया, क्रीडा मेन वर्ड इज द क्रीडा, डिक्लार लाईक माला. क्रीडया मालया. हे बालक तुझं खेळणं थांबव, तुझं खेळणं पुरे कर. आता आई बोलते ना कधी ते, बाबा किती खेळतोस, बस झालं. किती ते मोबाईलमध्ये गेम खेळतो तर बस झालं. हे बालक अलम क्रीडया. म्हणजे अलम सेंटेन्स आलं तर आपण तृतीय विभक्ती यूज करायची आहे. ओके. तर तुम्ही हे सगळे सेंटेन्स व्यवस्थित ॲज इट इज जर समजून घेतले आणि दुसरे सेंटेन्स आले तर हे सेंटेन्स तुम्हाला चांगले मार्क मिळणार हे निश्चितच. त्यामुळे या सेंटेन्सचा अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे सेंटेन्स फॉर्मेशन कसं करायचं, तुम्ही काय करतात की एक्झामला वेगळेच तुमच्या मनाचे सेंटेन्स करतात. असं करता तुम्ही हा प्रश्नाला एकदम इग्नोर करून टाकतात. असं नको. हे तुमचे 4 मार्क तुमच्या पैकीच्या पैकी 4 मार्क्स मिळवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि ह्याचे तुम्हाला नक्कीच मिळू शकते जर तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास केला. आणि खूप सोपं आहे. विना आलं तर कोणतं सेंटेन्स लिहायचं, गमगच्छ आलं का एक सेंटेन्स, प्रत्येक ह्याची आता तुम्ही एक जर सेंटेन्स केलं तर तुम्ही इझिली 4 मार्क मिळवू शकता. एवढं तुम्हाला जे आहे संस्कृतचं जे पाठ्यपुस्तक आहे एवढं तुम्हाला सरळतेने आणि इझी करून ठेवलेलं आहे. पण अजूनही तुम्ही मुलं आहेत सेंटेन्स करताना गडबड करता. कुठूनही टेक्स्टबुक ह्याच्यामधनं पॅराग्राफने सेंटेन्स करून लिहिता, तुम्ही व्याकरणाचे नियम फॉलो करत नाही. असं करायचं नाही बाळांनो. तुम्ही विद्यार्थ्यांनो व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्यायचं की कशाला सेंटेन्स इम्पॉर्टंट. जसं तर आपण तृतीय विभक्तीने बघितलं, हे कर्णम आणि कर्मवाच्यम तुमच्या माहितीसाठी आहे की तृतीय विभक्ती. पण तुम्हाला उपपद विभक्तीमध्ये विना आलं तर तुम्ही हे सेंटेन्स लिहू शकता. सह आलं किंवा सार्धम साखम आलं तुम्ही हे सेंटेन्स लिहू शकता. अलम आलं तुम्ही हे सेंटेन्स लिहू शकता. तुमच्या पुस्तकामध्ये हे सेंटेन्स मी काय दुसरे दिलेले आहेत तुमच्या उदाहरणांसाठी. पण तुम्ही तुम्ही दुसरे सेंटेन्स पण लिहू शकता. पुस्तकामधले पण सेंटेन्स ॲज इट इज लिहू शकता. अंडरस्टँड. तर तुम्ही यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुम्ही ॲटोमॅटिकली चांगले मार्क मिळवू शकता. ओके. अशा प्रकारे आपण प्रथमा, द्वितीय आणि तृतीय विभक्तीचा वापर केलेला आहे, बघितलेला आहे. तर प्रथमा विभक्ती जी आहे ती जी आहे उपपद विभक्तीमध्ये येत नाही, कारण त्याचा उपयोग कर्ता, कर्म आणि नामनिर्देशमध्ये होतो. द्वितीय विभक्तीमध्ये गम, गच्छ, कारकम, कर्म, याच, प्रति, विना, अभित, परित, उभयत या सगळ्या गोष्टी येतात. हे जर इंडिक्नालेबल आलं आणि प्लस गमगच्छ आलं तर आपण काय करतो द्वितीय विभक्तीचं यूज करतो. कारकम का लिहिलेलं आहे, जसं आपण कारकाचे प्रकार बघितले, कारकाणही बघितलं तर कारकम. मधुरा जलम पिबती, जलम काय झालं, कर्म झालं, ती पाणी पितीये. मधुरा ड्रिंक्स वॉटर. ओके. बालक दुग्धम पिबती, दुग्धम ती काय करतो का बालक काय पितं, दूध पितोय, तर आपण कर्म. जर तुम्हाला एक्झाममध्ये आलं की कारकम परिचय कुरुत आणि समजा दुग्धमच्या खाली अंडरलाईन केलं जातं, तुम्ही काय करणार कर्म कारकम, त्यासाठी कारकमसुद्धा ह्याच्यामध्ये येतं. नंतर गमगच्छ आपण ऑलरेडी बघितलं. मातामयी देवालयम गच्छती, याचते, याचे असेल तर आपण बघितलं की वामनः बलिं वसुधाम याचते, नदी समुद्रम प्रति वहती, पुष्पाणि विना उद्यानं न शोभते, गृहम अभितः वृक्षाः सन्ति, दीपम परितः प्रकाश अस्ति, नदीम उभयतः जना वसन्ति. हे सगळे द्वितीय विभक्तीमध्ये यूज केलेलं आहे. तृतीय विभक्तीमध्ये आपण बघितलं सहच्या बरोबर बाकीसुद्धा विना, सार्धम, साकम, अलम हे सुद्धा ह्याच्यामध्ये येतात. कारकम करणम पण येतं. जसं सुधा कंडेनं लिखती, ते लिहिलेलं राखेश हस्तेनं लिखती. तुम्हाला समजा हस्तेनाच्या खाली अंडरलाईन केली असेल आणि सांगितलं कारक ओळखा, तुम्ही काय लिहिलं करणकारकम, म्हणजे कारकमध्ये पण त्याचा उपयोग होतो तृतीय विभक्तीचा. नंतर गणेशेन मोदका खाद्यंते, जर आपण कर्तुवाच्यचं कर्मवाच्यमध्ये केलं तर गणेश
मोदकान् खादती, तर काय येणार गणेशचं येणार गणेशेन, तृतीया एकवचन. ओके, मोदकांचं मोदकाः प्रथमा बहुवचन. ओके, नंतर खाद्यन्ते, खादती इज द लट लकार प्रथम पुरुष एकवचन. पण जेव्हा आपण कर्मवचनमध्ये हे करतो, काय म्हणतात ट्रान्सफर करतो त्याचं, तर खाद प्लस य ते इथे अंते, तिघांपैकी तिकडे हे लागतं म्हणून झालं खाद्यन्ते. मोदकाः इथे प्रथमा बहुवचन आहे म्हणून खाद्यन्ते अल्सो प्रथमा पुरुष बहुवचन ते झालेलं आहे. भले खादती परस्मैपदीचा धातू असला तरी तिथे ते इथे अंते आत्मनेपदीचे धातू लागतात. बाकी विना आपल्याला माहिती आहे, पुष्पई विना उद्यानमनी शोभती विना असेल तर द्वितीय विभक्ती यूज करतो. सह साकम सार्धम समम असेल तरी आपण तृतीय विभक्ती यूज करतो. पुष्प असेल तरी पुष्पेही तृतीय विभक्ती यूज केलेली आहे. सह सार्धम साकम समम आपण तृतीय विभक्ती यूज केलेली आहे. अलम असेल म्हणजे इनफ, म्हणजे तेव्हा आपण तृतीय विभक्ती यूज करतो. अशा प्रकारे आपण द्वितीय आणि तृतीय उपपद विभक्ती बघितलेले आहे. प्रथमाचं पण बघितलेले आहे. कारकाचे आधीचे झालेले प्रकार बघितलेले आहेत. पुढच्या वेळी आपण चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी हे 4 विभक्तीचे उपपद विभक्तीचे प्रकार बघणार आहोत आणि थोडीशी रिव्हिजन त्याच्यामध्ये घेणार आहोत काय असेल ते. जे तुम्हाला मी सेंटेन्स फॉर्मेशन करायचं आहे सेंटेन्स फॉर्मेशन करायचे आहेत, असाइनमेंट्स व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत आणि सबमिट करायचे आहेत. आजचं सेशन मी तुमचं इथेच संपवते. हा तुम्हाला लेखन कौशल्यांचा भाग चांगल्या रीतीने समजला आहे अशी मी आशा करते. तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस केली तर तुम्ही त्यामध्ये परफेक्ट व्हाल. विदाऊट स्पेलिंग मिस्टेक लिहिण्याचा तुम्ही सराव करायचा आहे. स्वतःवरती आळा विश्वास ठेवायचा नाही की मला येते मला माहिती आहे. ॲन्सर माहीत असणं आणि ॲन्सर स्वतःहून लिहिण्यामध्ये खूप फरक असतो. अंडरस्टँड, माहिती सगळ्यांना असतं पण लिहिताना बरेच जण चुका करतात. ओके, तुमचा दिवस आनंदात जाऊ ही अशी मी आशा करते. धन्यवाद.